नमस्कार, मी एके सर, एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. ॲप्टिट्यूड हा सब्जेक्ट आपण सुरू केलेला आहे आणि त्यातील टाईम अँड वर्क हे न्यू युनिट या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे. ऑलरेडी त्याचा पार्ट 1 आपण कंप्लीट केलेला आहे. त्याच्यावर जे काही थेरॉटिकल कन्सेप्ट आहेत ते सगळे आपण त्या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. ओके. पार्ट 2 मध्ये आपल्याला काही क्वेश्चन्स या ठिकाणी पाहायचे आहे. ठीक आहे. वेळ वाया न घालवता या ठिकाणी आपण आपलं लेक्चर सुरू करतोय. ठीक आहे. समजून घ्या. क्वेश्चन्स आहेत. आता क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचे आहेत तर मी मागच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की एलसीएम हा कसा फाइंड आउट करायचा. ठीक आहे. दोन जर तुमच्याकडे संख्या असतील तर दोन संख्यांचा एलसीएम कसा फाइंड करायचा किंवा एचसीएफ कसा फाइंड करायचा हे ऑलरेडी मी मागच्या लेक्चरच्या लास्टला त्या ठिकाणी एक नोट म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर तुम्हाला टाइम अँड वर्क हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला एलसीएम म्हणजेच काय लसावी काढता आला पाहिजे. हे काही फार मोठं रॉकेट सायन्स नाहीये. तुम्ही युट्यूबवर जरी गेलात आणि एलसीएम कसा काढायचा हे जरी टाकलं तर तुम्हाला भरपूर व्हिडिओज त्या ठिकाणी भेटतील. 5 ते 10 मिनिटाचं काम आहे, ते समजून घ्या. त्यानंतर या ठिकाणी हे क्वेश्चन्स आपल्याला फाइंड करता येणार आहेत, याचे आन्सर या ठिकाणी फाइंड करता येणार आहे. ठीक आहे. काही टेन्शन घेऊ नका, समजून घ्या. या ठिकाणी आपण जो अप्रोच यूज करणार आहोत ती एलसीएम मेथड या ठिकाणी यूज करणार आहोत. एकदा जर तुम्हाला कळालं, हा पहिला क्वेश्चन जर तुम्हाला सॉल्व्ह झाला, हा पहिला क्वेश्चन आपण नवीन मेथडने या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. जर तुम्हाला पहिला क्वेश्चन समजला तर यानंतरच्या लेक्चरमध्ये, या पूर्ण लेक्चरमध्ये आपल्याला 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. सर्वचे सर्व क्वेश्चन्स हे तुम्हाला 100% समजणार आहे. यानंतर परत तुम्हाला टाइम वर्क साठी कोणतंही लेक्चर बघायची गरज त्या ठिकाणी भासणार नाही. समजून घ्या. पहिला क्वेश्चन आहे, थोडा डिफिकल्ट वाटू शकतो, पण एकदा जर तुम्हाला ही मेथड समजली, कोणत्याही लेवलचा टाइम अँड वर्कचा क्वेश्चन तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. समजून घ्या. काय म्हटलंय बघा. क्वेश्चन नंबर 1 या ठिकाणी आपण पाहतोय. A can complete a job in 20 days and B in 30 days. बघा, एखादं काम आहे किंवा एखादं जॉब आहे ते कंप्लीट करण्यासाठी ए ला किती दिवस लागतायत? 20 डेज लागतायत. समजून घ्यायचे. एखादं काम आहे ते कंप्लीट करण्यासाठी ए ला किती दिवस लागतायत? 20 दिवस त्या ठिकाणी लागत आहेत. मी बोलतोय त्याच्याकडे व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं आहे. इथे मी काय लिहिलेलं आहे? ए ला एक काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागले? तर किती दिवस लागले? 20 दिवस. तेच काम बी ला कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागले? 30 दिवस त्या ठिकाणी लागलेत. आता काय म्हटलं बघा. वर्किंग टुगेदर हाऊ मेनी डेज विल दे टेक टू फिनिश द जॉब. आता सेम काम करण्यासाठी जर दोघही लोक जण एकत्र झाले तर किती दिवस लागतील? ठीक आहे. नॉर्मल मेथडने 2 मिनिटात हे सॉल्व्ह होईल. पण हा क्वेश्चन आपण एलसीएम मेथडने सॉल्व्ह करणार आहोत, सो दॅट पुढचे जे अवघड क्वेश्चन आहेत ते देखील तुम्हाला एलसीएम मेथडने सॉल्व्ह करता येणं गरजेचं असेल. ठीक आहे. समजून घ्या. आता याचा आपल्याला काढायचा एलसीएम. आता एलसीएम काय असतो? असा नंबर जो दोघांच्याही पाढ्यामध्ये येईल. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले एलसीएम हा कसा फाइंड करायचा, हा मागच्या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला सांगितले. तरी देखील मी इथे सांगतो की एलसीएम काय असतो रे बाळा? एलसीएम हा असा नंबर असतो की जो 20च्याही पाड्यात येईल आणि 30च्याही पाड्यात येईल. मग सांगा कोणता आहे? 20, 20 दुने 40, 20 त्रिक 60, 30 एका 30, 30 दुने 60. म्हणजे 60 हा तुमचा काय झाला? या ठिकाणी एलसीएम झाला. 60 हा तुमचा काय झाला? एलसीएम झाला. विषय संपला. मग हा 60 घ्यायचा आणि इथे लिहायचा. आणि असं करायचं. ठीक आहे. थोडक्यात हा एलसीएम म्हणजे तुमचं वर्क आहे. थोडक्यात हा 60 म्हणजे तुमचं काय आहे? वर्क आहे. एवढं वर्क तुम्हाला करायचं आहे. किंवा मी म्हणतो की एवढे चॉकलेट तुम्हाला खायचे आहेत. 60 चॉकलेट आहेत, हे तुम्हाला खायचे आहेत. ठीक आहे. मग हे 60 चॉकलेट खायचं काम ए किती दिवसात करतोय? 20 दिवसात करतोय. हे 60 चॉकलेट खायचं काम हा बी किती दिवसात करतोय? 30 दिवसात करतोय. मग एका दिवसात हा ए आणि बी किती चॉकलेट खाईल, किती काम करेल? समजतंय ना? आता मी ह्या कामाला, हे जे वर्क आहे, हा एलसीएम आहे, याला मी आता वर्क म्हणणार नाही, याला मी चॉकलेट म्हणणार. इथून पुढे कोणताही तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह करू द्या, हा जो तुमच्याकडे वर्क असणार आहे याला मी काय म्हणणार आहे? एवढे चॉकलेट मला खायचेत. ओके. एवढं वर्क करायचं म्हणजे एवढं काय करायचे? तुम्हाला चॉकलेट खायचे आहेत. मग 60 चॉकलेट तुम्हाला खायचेत. समजतंय ना? मग ए ला जर 60 चॉकलेट खायचे असतील, बरोबर ना? 20 दिवसामध्ये, तो एका दिवसामध्ये त्याला किती खावे लागतील? इथे मी लिहितो चॉकलेट्स इन 1 डे. एका दिवसामध्ये किती चॉकलेट खायचे? समजून घ्या. पहिलाच क्वेश्चन आहे. थोडा डिफिकल्ट वाटू शकतो, काहीही डिफिकल्ट नाही.
एकदा की हा क्वेश्चन तुम्हाला समजणार, पुढचे क्वेश्चन तुम्ही एका मिनिटाच्या त्या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहात. फक्त मी काय सांगतो ते लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, समजून घ्या. ए पूर्ण काम 20 दिवसात करतो, म्हणजे ए एवढे 60 चॉकलेट 20 दिवसात खातो, बी एवढे 60 चॉकलेट 30 दिवसात खातो. मग मला एक गोष्ट सांगा, 60 चॉकलेट खाण्यासाठी याला 20 दिवस लागतात, बरोबर ना? तर एका दिवसात तो किती चॉकलेट खाईल? मग काय करायचे, 60 डिवायडेड बाय 20, किती आले? 3. म्हणजे ए एका दिवसात किती चॉकलेट खातोय? 3 चॉकलेट खातोय. रोज जर 3 चॉकलेट खाल्ले, बरोबर ना, रोज जर याने 3 चॉकलेट खाल्ले तर 3 गुणिले 20 किती होतात? 60 होतात. म्हणजे जर तुम्हाला 60 चॉकलेट खायचे असतील, बरोबर ना, तर रोज तुम्हाला 20 दिवसामध्ये जर तुम्हाला रोज जर 20 दिवसामध्ये जर तुम्हाला 60 चॉकलेट खायचे असतील तर एका दिवसामध्ये तुम्हाला किती चॉकलेट खावे लागतील? 3 चॉकलेट खावे लागतील. त्याच प्रकारे मग बीचं काढूयात. बी ला 60 चॉकलेट खायचे 30 दिवसात, मग एका दिवसात किती खावे लागतील? 60 डिवायडेड बाय 30 म्हणजे किती? 2. म्हणून इथे लिहिले चॉकलेट इन 1 डे. एका दिवसात ए किती चॉकलेट खातोय? 3. एका दिवसात बी किती चॉकलेट खातोय? 2. आता ते म्हणताय की हे काम दोघांना मिळून करायचे, बरोबर ना? मग ए प्लस बी हे दोघे मिळून एका दिवसात किती चॉकलेट खातात? 3 अधिक 2. 3 अधिक 2 इज इक्वल टू व्हॉट? 5. म्हणजे दोघे मिळून 5 चॉकलेट खातात दररोज. इथे वरती लिहिले चॉकलेट इन 1 डे. एकटा ए 3 खातो, एकटा बी 2 खातो. मग ए आणि बी मिळून किती खातील? 3 अधिक 2 इज इक्वल टू 5. म्हणजे रोज दोघं मिळून 5 चॉकलेट खातात. टोटल किती चॉकलेट संपवायचे? 60 चॉकलेट संपवायचे ना दोघांना मिळून. तेच विचारलं तुम्हाला, वर्किंग टुगेदर. आता दोघंही जर एकत्र काम करायला लागले, दोघं जर एकत्र चॉकलेट खायला लागले तर रोज 5 खातात, 60 संपवायचे आहेत. मग किती दिवस लागतील सांगा मला? 60 चॉकलेट संपवायचे, रोज 5 खातोय, बरोबर ना? मग किती झालं? 5 एके 5, 5 दुने 10. किती दिवस लागतील? 12 दिवस लागतील. म्हणजे ए आणि बी ला मिळून 60 चॉकलेट जर संपवायचे असतील तर 12 दिवस लागतील. मग तुमचा आन्सर काय असणार आहे? 12 डेज. हा जर क्वेश्चन तुम्हाला समजला असेल तर पुढचे सगळेचे सगळे क्वेश्चन्स हे तुम्हाला इझी वाटणार आहे, काहीही रॉकेट सायन्स नसेल. लगेच घेऊया दुसरा क्वेश्चन. बघा काय म्हटले, बघा. ए अँड बी टुगेदर कंप्लीट अ जॉब इन 12 डेज. त्यांनी जे दिले ते लिहायचे, आपलं डोकं वापरायचं नाही. समजून घ्या काय म्हटले, ए प्लस बी दोघांनी मिळून एक काम किती दिवसात कंप्लीट केले? 12 दिवसात कंप्लीट केले. बघा, ए अँड बी टुगेदर कंप्लीट अ जॉब इन 12 डेज. इफ ए अलोन वुड हॅव फिनिश इट इन 20 डेज. पण एने एकट्याने जर केलं तर त्याला 20 दिवस लागतील. काय टेन्शन नको, सेम करायचे. देन हाऊ मेनी डेज वुड बी अलोन टेक. जर बी ने एकट्याने केलं तर किती दिवस लागतील? काय टेन्शन घेऊ नका. काय दिलंय? ए आणि बी ला 12 दिवस लागतील, फक्त ए ला 20 दिवस लागतील. एलसीएम काढा, एलसीएम काढा. आताच मी तुम्हाला सांगितलं असा नंबर की जो 12च्या आणि 20च्या पाड्यामध्ये येईल. असा नंबर जो 12च्या आणि 20च्या पाड्यामध्ये येईल. 12 पंचे 60, 20 त्रिक 60. त्याच्या आधी कोणताही नंबर आहे असेल असा कोणताही नंबर नाहीये जो 12 आणि 20च्या पाड्यामध्ये येईल. मग याचा एलसीएम काय येणार आहे? याचा एलसीएम येणार आहे 60. याचा एलसीएम किती येणार आहे? 60 या ठिकाणी येणार आहे. 12 आणि 20चा एलसीएम येणार आहे तुमचा 60. म्हणजे यांना किती चॉकलेट खायचे? 60 चॉकलेट खायचे आहे. समजतंय ना? म्हणजे वर्क करायचे 60 चॉकलेट खायचं वर्क त्यांना करायचं आहे. मग सेम सांगा, चॉकलेट इन 1 डे. एका दिवसात किती चॉकलेट खाईल सांगा मला? ए आणि बी मिळून, बरोबर ना, 60 चॉकलेट खायचे आहेत. 12 दिवस त्यांच्याकडे आहे. 12 डिवायडेड बाय 60, 12 पंचे 60 म्हणजे 5 चॉकलेट दररोज खावे लागतील. फक्त ए ने केलं तर 20 भागिले 60 किती रोज खायला लागतील त्याला? 3 चॉकलेट रोज त्या ठिकाणी खावे लागतील, बरोबर ना? 20 दिवस त्याला काम करायचे, रोज 3 चॉकलेट खाल्ले तर तो 60 चॉकलेट संपवेल 20 दिवसामध्ये. ए आणि बी ला मिळून 60 चॉकलेट संपवायचे, रोज तो 5 चॉकलेट खातोय, बरोबर ना? मग 12 गुणिले 5 जर केले तर तो 60 चॉकलेट त्या ठिकाणी संपवेल. समजतंय? म्हणजे आता ए आणि बी मिळून 5 चॉकलेट दररोज खातायत. ए एकटा दररोज 3 चॉकलेट खातोय. तुम्हाला विचारलंय बी चं एकट्याचं काढा.
समजतंय ना? बी चं जर काढायचं असेल तर काय करावं लागेल रे? बघा, ए आणि बी मिळून रोज 5 खाताय, फक्त ए 3 खातोय. मग बी चे काढायचे असेल तर 5 - 3 = 2. ए आणि बी मिळून 5 चॉकलेट खातायत. इथे लिहिलंय ना, ए आणि बी मिळून 5 चॉकलेट खातायत, बरोबर ना? फक्त ए किती चॉकलेट खातोय? 3 चॉकलेट खातोय. मग बी चे जर काढायचे असेल, हे ए आणि बी मिळून आहे, हे फक्त ए चे आहेत, हे मायनस करा. 5 - 3 2. हे कशाचे आले? बी चे आले. म्हणजे बी प्रत्येक दिवशी किती चॉकलेट खातोय? 2 खातोय. मग त्यांनी विचारले की फक्त बी ने एकट्याने जर काम केलं तर किती दिवस लागतील? किती चॉकलेट खायचे? 60 चॉकलेट खायचे. रोज 2 चॉकलेट खातोय, मग त्याला किती दिवस लागतील रे? 30 डेज लागतील. बी ला जर एकट्याला एवढं काम करायचं असेल तर 30 दिवस त्या ठिकाणी लागणार आहेत. आन्सर विल बी बी. समजतंय ना? आन्सर विल बी व्हॉट? बी. सो बी तुमचा आन्सर या ठिकाणी आलेला आहे. सिंपल अप्रोच आहे, काही नाही. आता सेम पॅटर्न तिसरा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात, काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा काय म्हटले, ए, बी अँड सी कॅन इंडिव्हिज्युअली कंप्लीट अ जॉब in 12, 15 and 20 days respectively if they all work together. तिघांनी जर सोबत काम केलं, how many days will they take to complete the job? ए एकट्याने जर काम केलं तर 12 दिवस लागतात, बी ने एकट्याने केलं तर 15 दिवस लागतात, सी ने एकट्याने केलं तर 20 दिवस लागतात. तिघांनी मिळून जर ते काम केलं तर किती दिवस लागतील? लिहून घेऊयात. सांगा मला. ए ने जर एकट्याने केलं तर किती दिवस लागतायत? किती दिवस लागतायत? 12 दिवस लागतायत. बी ने जर एकट्याने केलं तर किती दिवस लागतायत? 15 दिवस लागतायत. सी ने जर एकट्याने केलं तर किती दिवस लागतायत? 20 दिवस लागतात. काही टेन्शन घ्यायचं नाही. काढा एलसीएम. सांगा असा कोणता नंबर आहे जो तिघांच्या पाड्यामध्ये येतोय? 12 पंचे 60, 15 चोक 60, 20 त्रिक 60. परत एकदा इथे एलसीएम तुमचं येणार आहे 60. तुमचा जो एलसीएम आहे, लसाबी जो आहे हा 60 आहे. म्हणजे 60 चॉकलेट खायचे आहेत. किती चॉकलेट खायचे? 60 चॉकलेट खायचे आहेत. 60 चॉकलेट खायचे आहेत, बरोबर ना? मग इथे लिहून देतो मी, चॉकलेट इन 1 डे. एका दिवसात किती चॉकलेट खाणार? सांगा मला. 60 डिवायडेड बाय 12, 12 पंचे 60, 15 चोक 60, 20 त्रिक 60. म्हणजे जर बघितलं तर ए एका दिवसात 5 चॉकलेट खातो, बी एका दिवसात 4 चॉकलेट खातो, सी एका दिवसात 3 चॉकलेट खातो. मग ए अधिक बी अधिक सी तिघ मिळून किती चॉकलेट खातील? 5 अधिक 4 अधिक 3. ए एकटा 5 खातो, बी एकटा 4 खातो, सी एकटा 3 खातो, बरोबर ना? तिघांनी मिळून एका दिवसात किती चॉकलेट खातील? 5 अधिक 4 9, 9 अधिक 3 12. रोज ए बी सी मिळून 12 चॉकलेट खातात, बरोबर ना? तिघांचंच विचारले टुगेदर. आता एवढं तिघांना मिळून एवढे 60 चॉकलेट संपवायचे. 12 चॉकलेट एका दिवसाला खातात, 60 चॉकलेट संपवायचे. 12 चॉकलेट एका दिवसाला खातात, 12 पंचे 60. किती दिवस लागतील? 5 डेज त्या ठिकाणी लागतील. तुमचा आन्सर काय असणार आहे? 5 डेज. 5 डेज विल बी युअर आन्सर. आहे का सोपं? काही अवघड नाही. एकदा चॉकलेटचा कन्सेप्ट तुम्हाला समजला की कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी अवघड वाटणार नाही. चला जाऊयात पुढे. क्वेश्चन नंबर 4 काय म्हटले बघा, ए बी अँड सी टुगेदर कंप्लीट अ जॉब इन 8 डेज. बघा आता ए बी सी तिघही एकत्र काम करतायत, समजतंय ना? ए अधिक बी अधिक सी असे तिघही मिळून जर केलं तर किती दिवसात करतात? 8 दिवसात करतात. काही टेन्शन घ्यायचं, लिहून घ्यायचं. बी अलोन वुड हॅव टेकन 20 डेज. बी ने जर एकट्याने केलं तर किती लागतात रे? 20 दिवस लागतात. सी अलोन 30 डेज. सी ने एकट्याने केलं तर लागतात 30 डेज. समजतंय? इफ ए वर्क अलोन हाऊ मेनी डेज विल ही टेक. जर ए ने एकट्याने काम केलं तर त्याला किती दिवस लागतील? काही टेन्शन घ्यायचं नाही. परत एकदा सेम एलसीएम काढायचा. सांगा मला एलसीएम. एलसीएम किती असेल? एलसीएम काढा. मी मागच्या लेक्चर मध्ये जसं सांगितलंय तसं 8, 20 आणि 30चं एलसीएम काढा. समजतंय ना? मग 8 कोणता असा नंबर आहे जो 8च्याही पाड्यात येईल, 20च्या येईल आणि 30च्या येईल? असा 120 नंबर आहे. बघा 8चा पाडा म्हणत जा 120 भेटेल, 20च्या पाड्यात म्हणत जा 120 नंबर भेटेल.
30च्या पाड्यात म्हणत जा, तुम्हाला काय भेटेल 120 हा नंबर भेटेल. सो याचा जो एलसीएम असणार आहे हा 120 आहे आणि अगदी सिंपल आहे. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की एलसीएम हा कसा फाइंड करायचा. म्हणजे 120 चॉकलेट खायचे आहेत. 120 चॉकलेट या ठिकाणी आपल्याला खायचे आहेत. 120 चॉकलेट खायचे आहे. मी ते लिहितो चॉकलेट इन 1 डे. एका दिवसात किती चॉकलेट खायचे. मग ए बी सी मिळून एका दिवसात किती चॉकलेट खाणार आहे 8 ने डिवाइड करा. बरोबर ना. 8 एक 8. खाली किती राहिले 9 10 11 12 40 राहिलेत. 8 पंचे 40. ए बी सी तिघ मिळून एका दिवसात 15 चॉकलेट खातात. 20 ने जर डिवाइड केलं तर किती येतात 6. म्हणजे बी एकटा रोज 6 चॉकलेट खातो. 30 ने जर डिवाइड केलं बरोबर ना. 30 ने जर डिवाइड केलं तर किती येतात इथे 4 येत आहेत. म्हणजे सी जो आहे हा दररोज 4 चॉकलेट खातोय. आता हे काय म्हणताय फक्त ए ने जर एकट्याने काम केलं म्हणजे ए ला जर एवढे 120 चॉकलेट खायचे असतील तर त्याला किती दिवस लागतील. काय टेन्शन घेऊ नका सांगा मला. हे बघा इथे बघा इथे बघा. ए प्लस बी प्लस सी मिळून 15 चॉकलेट खातात. बरोबर ना. हे कुणाचे आहेत रे. हे ए अधिक बी अधिक सी. बरोबर ना. हे कुणाचे आहेत रे फक्त बी चे आणि हे कुणाचे आहेत रे फक्त सी चे. आपल्याला कुणाचे काढायचे ए चे काढायचे. ए एका दिवसात किती चॉकलेट खाईल. बरोबर ना. ह्या 15 मधून जे की काय कुणा कुणाचे आहेत ए चे आहेत बी चे आहेत सी आहेत. त्यातून बी चे मायनस केले आणि सी चे मायनस केले. बरोबर ना. तर बी चे 6 आहेत आणि सी चे 4 आहेत. असे मायनस केले तर तुम्हाला कोणाचे भेटतील ए चे मिळतील. मग 15 मधून 6 मायनस 4 म्हणजे 10 गेले तर किती राहिलेत 5. म्हणजे ए एका दिवसात 5 चॉकलेट खातो. त्याला 120 चॉकलेट खायचे आहेत. सो 120 डिवाइडेड बाय हॉट 5. बरोबर ना. 5 दुने 10 आणि 5 चोक 20. म्हणजे फक्त ए ला जर संपवायचे असतील 120 चॉकलेट तर त्याला किती दिवस लागणार आहेत 24 दिवस लागणार आहेत. आहे का ऑप्शन आहे. ऑप्शन विल बी हॉट बी. काहीच नाही मी काहीच केलेलं नाहीये. मी फक्त चॉकलेटच्या फॉर्म मध्ये तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन समजून सांगत आहे. इतका सिंपल होता. चला नेक्स्ट बघतोय आपण क्वेश्चन नंबर 5. ए अँड बी टुगेदर फिनिश जॉब इन 12 डेज. लिहून घेऊया डायरेक्ट. ए अधिक बी दोघं मिळून किती दिवसात करतायत 12 दिवसात करतायत. बरोबर. बी अँड सी बी अधिक सी दोघं मिळून किती दिवसात काम पूर्ण करतायत 15 दिवसात काम पूर्ण करतायत. बरोबर. त्यानंतर सी अँड ए सी अधिक ए दोघं मिळून ते काम किती दिवसात करतायत 20 दिवसात करतायत. इफ ऑल 3 वर्क टुगेदर हाऊ मेनी डेज विल दे रिक्वायर. तिघांनी मिळून जर केलं तर किती दिवस लागतील. काही टेन्शन घ्यायचं नाही. सांगा एलसीएम. याचा एलसीएम काय असेल 12 15 आणि 20 चा 60 आहे. 12 पंचे 60 15 चोक 60 20 त्रिक 60. म्हणजे याचा एलसीएम असणार आहे तुमचा 60. एलसीएम किती असणार आहे 60. म्हणजे किती चॉकलेट खायचे आहेत टोटल 60 चॉकलेट खायचे आहेत. हे 60 चॉकलेट खायचे आहेत. बरोबर ना. 60 चॉकलेट तुम्हाला खायचे आहेत. सो चॉकलेट इन 1 डे इथे मी लिहून घेतो. बरोबर ना. सो ए आणि बी मिळून 12 ने डिवाइड करा 12 पंचे 60. ए आणि बी मिळून 5 चॉकलेट दररोज खातात. 15 चोक 60 कोण खाते बी आणि सी मिळून 4 चॉकलेट खातायत. सी आणि ए मिळून किती चॉकलेट खातायत 3 चॉकलेट खातायत. समजते. यांना ए अधिक बी अधिक सी सगळ्यांचे काढायचे आहेत. आता समजून घ्या. हे कोण खातोय रे हा ए अधिक बी खातोय एवढे चॉकलेट दररोज. बरोबर. हा कोण खातोय रे बी अधिक सी एवढे चॉकलेट दररोज खातोय आणि हा ए अधिक सी खातोय एवढे. बरोबर ना. मी जर तिघांची ऍडिशन केली तिघांची जर ऍडिशन केली तर कोण कोण येते रे मला सांगा. ए अधिक बी येतोय. बरोबर. परत खालचा बी अधिक सी येतोय. परत खालचा ए अधिक सी येतोय. तिघांची जर मी ऍडिशन केली तर काय येते 5 4 अधिक 3 इज इक्वल टू 9 आणि 3 किती झाले 12. बघा पण याच्यामध्ये कोण कोण ऍड झालेत सगळे ऍड झालेत. मग समजून घ्या. बघा ए किती वेळा आहे रे 2 वेळा आहे. मग 2a प्लस बी किती वेळा आहे रे 2 वेळा. मग 2b प्लस सी किती वेळा आहे रे 2 वेळा 2c. मिळून किती खातात 12 चॉकलेट खातात. 2 कॉमन घ्या ना. सो ए अधिक बी अधिक सी इज इक्वल टू 12. मग फक्त एबीसी च पाहिजे असेल ए
अधिक बी अधिक सी, बरोबर ना, किती येतील 6, 2 ने डिवाइड केलं म्हणजे ए अधिक बी अधिक सी, तिघ मिळून दररोज, बरोबर ना, तिघ मिळून दररोज किती चॉकलेट खातात? 6 चॉकलेट खातात. किती संपवायचे? 60 संपवायचे. 60 डिवायडेड बाय 6 दॅट इज इक्वल टू 10. 10 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 10 दिवस लागतील. काही वेगळं होतं का? काही नव्हतं. इथे फक्त लक्षात ठेवायचं, ए अधिक बी मिळून 5 खातात, बी अधिक सी मिळून 4 खातात, ए अधिक सी मिळून 3 खातात. मग सगळ्यांची जर ऍडिशन केली तर 2 वेळा ए येतोय, 2 वेळा बी येतोय, 2 वेळा सी येतो, 2 कॉमन घेतला, टोटल 12 ऍडिशन होती, 2 ने डिवाइड केलं 6 म्हणजे ए बी सी तिघ मिळून एका दिवसात 6 चॉकलेट खातात. 60 चॉकलेट संपवायचे. 60 भागिले 6 किती येतात? 10 दिवस. 10 दिवस लागतील त्यांना एवढं काम करण्यासाठी. किती दिवस लागतील? 10 दिवस लागतील. क्वेश्चन नंबर 5 संपला. क्वेश्चन नंबर 6, चला काय म्हटले बघा क्वेश्चन नंबर 6 मध्ये, ए कॅन कम्प्लीट जॉब इन 20 डेज. समजून घ्या, काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा ए हा किती दिवसात जॉब कंप्लीट करतोय? 20 डेज मध्ये. बी किती दिवसात करतोय? 30 दिवसामध्ये. बी ते जॉब काम 30 दिवसात करतोय. अरे पुढचं काय आहे रे? ए वर्क्स अलोन फॉर 8 डेज. चला काही टेन्शन घेऊ नका, हा सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह होणार. ए वर्क्स अलोन फॉर 8 डेज. ए ने 8 दिवस काम केलं अँड देन क्विट. नंतर तो थांबला. म्हणजे एक काम होतं, 8 दिवस ए ने काम केलं, बरोबर ना, आणि नंतर तो थांबून गेला. आता उरलेलं जे काम आहे, हाऊ मेनी मोर डेज विल बी टेक टू फिनिश द रिमेनिंग वर्क अलोन. माझं राहिलेलं जे काम आहे तो बी किती दिवसात पूर्ण करेल? काही टेन्शन घ्यायचं नाही, अगदी सिंपल आहे. सेम मेथड. सांगा मला एलसीएम. एलसीएम 20 आणि 30 चा एलसीएम असा कोणता नंबर आहे? हा दोघांच्याही पाढ्यामध्ये असेल. 20 त्रिक 60, 30 दुने 60 म्हणजे किती येणार आहे? 60. हा तुमचा काय येणार आहे? एलसीएम येणार आहे. मग 60 ला कुठे लिहायचं रे? घ्या इथे लिहून. इथे लिहून घ्या ना. इथे लिहून घेतलं, बरोबर. हा आता सांगा, चॉकलेट इन 1 डे. एका दिवसात किती चॉकलेट खाणार? ए किती खाणार आहे? 20 भागिले 60 म्हणजे 3 आलं. 30 भागिले 60 किती आलं? 2 आलं. समजते? काही टेन्शन घ्यायचं नाही, काही टेन्शन घ्यायचं. मी तुमच्या समोर आहे, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. क्वेश्चन समजून घ्या काय आहे. इथपर्यंत आपण आलो. ए एका दिवसात 3 चॉकलेट खातो, बी एका दिवसात 2 चॉकलेट खातो. आता एवढं तुम्हाला समजलं? ओके. हा आता समजू का, टोटल किती चॉकलेट खायचे? 60 खायचे. टोटल 60 आहे. मी मनाने करत नाही, मी सांगतोय तुम्हाला प्रोसेस. टोटल 60 चॉकलेट खायचे. हे काम आहे आपलं, बरोबर ना. ए एका दिवसात 3 खातो आणि बी एका दिवसात 2 खातो. काय? चॉकलेट, बरोबर. ए ने किती दिवस काम केले? ए वर्क्स अलोन फॉर 8 डेज अँड देन क्विट. मग त्यांनी थांबून घेतलं. 8 दिवस काम केलं. मग ए ने किती चॉकलेट केलं? किती चॉकलेट खाल्ले? आता चॉकलेट लीड नाही, एज वर्क. ए ने किती चॉकलेट खाल्लेत? सांगा ना मला. अरे ए ने किती दिवस काम केलं? 8 दिवस काम केलंय. दररोज तो 3 चॉकलेट खातोय. 8 एक 8, 8 दुने 16, 8 त्रिक 24 म्हणजे त्याने किती चॉकलेट खाल्लेत रे? 24 चॉकलेट खाल्लेत. कुणी? ए ने. ए ने जेवढे 8 दिवस काम केलंय तेवढ्यात त्याने 24 चॉकलेट खाल्लेत. मग त्याने बी ला खाण्यासाठी किती ठेवलेत? टोटल 60 खायचे होते ना. बी ला किती चॉकलेट खायचे? आता बघा, बोला. 60 मायनस 24 किती? 36. 36 चॉकलेट हे बी ला खायचे. मी काही केलेलं नाहीये, मी जे क्वेश्चन मध्ये आहे ते सांगतो. इथपर्यंत आपण आलो होतो. यांनी म्हटलं की ए जो आहे याने 8 दिवस काम केले, 8 दिवस काम करतोय, रोज तो 3 चॉकलेट खातोय म्हणजे 24 चॉकलेट त्याने खाल्ले आणि तो थांबून गेला. हे ना, क्विट केलं त्यांनी, थांबून घेतलं त्यांनी. समजतंय ना? त्यांनी काय केलं? थांबून घेतलं. 60 चॉकलेट खायचे होते, त्यातील याने 24 खाऊन टाकले म्हणजे उरलेले बी ला खायचे 36. बी ला खायचे 36, बरोबर ना. मग 36 चॉकलेट बी ला खायचे. बी दररोज 2च चॉकलेट खातोय. 2 ने डिवाइड करा. किती दिवस लागतील? 18 डेज. कोणाला लागणार आहेत? बी ला लागणार. त्यांनी तेच सांगितलं, तेच विचारले. हाऊ मेनी मोर डेज विल बी टेक टू फिनिश द रिमेनिंग वर्क अलोन. बी ला रिमेनिंग राहिलेले जे 36 चॉकलेट आहेत ते संपवण्यासाठी किती दिवस लागतील? बी दररोज 2 चॉकलेट खातो,
बरोबर ना, त्याला 36 चॉकलेट संपवायचे आहेत. 36 डिवायडेड बाय 2 18 दिवस लागतील. सो आन्सर असणार आहे 18 डेज. काहीही अवघड नाही. थोडं पुढे जाऊयात, काही टेन्शन नाही, थोडं पुढे जाऊयात, काही टेन्शन नाही. बघा इथे काय म्हटले, क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7. आता हा क्वेश्चन टाइम अँड वरचाही आहे आणि थोडाफार रेशो अँड प्रपोर्शनचा पण आहे. रेशो अँड प्रपोर्शन ऑलरेडी आपलं झालेलं आहे, काही टेन्शन घेऊ नका, प्रत्येकाला समजेल. बघा इथे काय म्हटले, ए कॅन फिनिश अ जॉब इन 12 डेज. चला काय टेन्शन ना घेऊ, ए किती दिवसात संपवतोय रे काम, 12. बी इन 18 डेज, आणि बी किती दिवसात संपवतोय रे, किती, 18 दिवसात संपवतोय. समजते. क्वेश्चन नंबर आपला चाललाय 7, काही टेन्शन घेऊ नका. ओके, सांगा रे एलसीएम. एलसीएम म्हणजे असा नंबर जो दोघांच्याही पाड्यामध्ये येईल, स्टार्टिंगला येईल. बोला, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 18 1 18, 18 2 36. म्हणजे एलसीएम किती आला रे, 36. एलसीएम किती आला रे, 36. घ्या लिहून इथे 36. ठीक आहे, हा इथे घेतला, हा इथे घेतला. ओके, हा, चॉकलेट इन 1 डे. एका दिवसात किती चॉकलेट खातील, 12 1 12, 12 2 24, 12 3 36. एका दिवसात ए खाणार 3 चॉकलेट. एका दिवसात 18 भागिले 36 म्हणजे किती आला, 2. बी खाणार 2 चॉकलेट. ओके, इथपर्यंत ठीक आहे. हा, समजून घ्या, समजून घ्या, काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा, समजून घ्या. ए जो आहे हा एका दिवसात 3 चॉकलेट खातो आणि बी एका दिवसात 2 चॉकलेट खातो. बरोबर ना. म्हणजे यांचा वर्क रेशो जर बघितला, तर हा किती आहे रे, 3:2. अरे बरोबर ना. बी 3 चॉकलेट, काम आहे हे, चॉकलेट खाणे काम आहे. ए 3 चॉकलेट खातो एका दिवसात, बरोबर ना. त्याच एका दिवसात बी 2 चॉकलेट खातो. म्हणजे ए चं काम हे 3 आहे आणि बी चं काम 2 आहे. इथपर्यंत तुम्हाला मान्य असेल. अरे ए खातोय 3 चॉकलेट, बी खातोय 2 चॉकलेट. हे काम आहे, बरोबर ना, हे वर्क आहे. 36 चॉकलेट संपवणं हे वर्क आहे, हे काम आहे, बरोबर ना. ए किती खातोय, 3 खातोय. बी किती खातोय, 2 खातोय, बरोबर ना. मग ए 3 चॉकलेट खातोय म्हणजे ए 3 कामं करतोय आणि बी 2 कामं करतोय. मग हा त्यांचा वर्क रेशो झाला. जो जास्त काम करेल त्याला तेवढी सॅलरी भेटेल. 10 कामं करायची, यातील 8 कामं मी केली आणि 2 कामं तुम्ही केलीत आणि आपल्याला एक अमाऊंट भेटणार आहे, बरोबर ना. मग मी जर 8 कामं केलेत आणि तुम्ही जर 2च कामं केलेत तर त्या मोबदल्यात मला पैसे भेटणार आहेत आणि तुम्हाला तेवढेच पैसे भेटणार आहेत. सारखे सारखे भेटतील का, नाही. मी जर 8वा म्हणजे मग ते पैसे जे आहेत त्या पैशाचे पण तुम्हाला 10 भाग करावे लागतील, बरोबर ना. 10 कामं आहेत, त्यातील 8 कामं मी केलेत, 2 कामं तुम्हाला ठेवलेत, बरोबर. मग जर सपोज आपण म्हटलं की मला 1000 रुपये भेटतील तर 1000चे 10 भाग करावे लागतील. 1000चे 10 भाग म्हणजे 100 रुपयाचा एक भाग झाला, बरोबर ना. 100चा एक भाग झाला. 8 भाग मला भेटतील त्या पैशाचे सुद्धा, कारण मी 8 कामं केलीत म्हणजे मला 800 रुपये भेटतील. 100चा एक भाग आहे, बरोबर, गुणिले 8 म्हणजे 800 रुपये मला भेटतील. 2 भाग तुम्ही केलेत, एका भागाची किंमत 100 आहे, 200 रुपये तुम्हाला भेटतील. तसंच इथे आहे. वर्क रेशो जेवढा असेल तेवढाच तुमचा सॅलरीचा रेशो असेल. समजतंय ना. तेवढाच तो तुमचा काय असणार आहे, सॅलरी रेशो असणार आहे. सॅलरी रेशो समजतंय का, हा सॅलरी रेशो असेल. तर तेच म्हटले त्यांनी. बी ए करतोय 3 कामं आणि बी करतोय 2 कामं. आता ते म्हणताय टुगेदर दे अर्न 435 रुपीज. 435 रुपये त्यांनी मिळवलेले आहेत. हाऊ मच विल ईच पर्सन गेट. मग ए ला किती पैसे मिळतील, बी ला किती मिळतील. किती सोपं आहे. इथे बघा, टोटल किती भागात काम करायचे रे, 5 ना. 3 अधिक 2 किती, 5 भाग आहेत, बरोबर ना. 5 भागामध्ये याला काय करायचं, डिवाइड करायचे 435 रुपयाला. एका भागाची किंमत कशी काढतो आपण, रेशो अँड प्रपोर्शन मध्ये ऑलरेडी सांगितले. 5 ने डिवाइड करा, 435 भागिले 5, बरोबर ना. 5 8 40, 35 राहिले, 5 7 35. एका भागाची किंमत 87 आहे. एका भागाची किंमत 87 आहे. बघा, 3 भाग ए काम करतोय, मग त्याला पण या 3 नी गुणा, तेवढे पैसे त्याला भेटतील. एका भागाची किंमत 87 रुपये आहे. 2 भाग काम कुणी केले, बी नी केलं.
मग ए ला किती रुपये भेटले रे? ए ला किती भेटले सांगा? 87 गुणिले 3. आणि बी ला किती भेटलेत रे? 87 गुणिले 2. करा हा गुणाकार, याचा आन्सर तुम्हाला या ठिकाणी मिळेल. हा येईल तुमचा 261 आणि हा येईल तुमचा 174. म्हणजे ए ला भेटणार आहे 261 रुपये आणि बी ला भेटणार आहेत 174 रुपये. याचा क्लोज ऑप्शन हा आहे 260 आणि 175. क्लिअर? रेशो अँड प्रपोर्शनचं थोडं या ठिकाणी तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. काहीही वेगळं मी सांगितलेलं नाही. रेशो अँड प्रपोर्शन जे आपल्या विद्यार्थ्यांनी बघितलेलं आहे एकदम सिंपल आहे, त्याच्यामध्ये काहीही रॉकेट सायन्स नाही. ओके, आजच्या लेक्चर मधील शेवटचा क्वेश्चन बघा काय आहे. काय म्हटले बघा, ए इज 30% more efficient than W if A alone finishes the job in 23 days. How long would they take working together? काही टेन्शन घेऊ नका. बघा इथे हा देखील क्वेश्चन आपण सॉल्व करणार आपल्या सेम टेक्निकने. थोडं लॉजिक वापरायचे. आता याच्यानंतर देखील आपल्याला जवळजवळ 25-26 क्वेश्चन बघायचे टोटल, बरोबर. आजच्या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबणार, बाकीचे क्वेश्चन पुढच्या लेक्चर मध्ये येतील. सेम मेथडने आपण त्या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, समजून घ्या काय आहे. ए इज 30% मोर इफिशियंट दॅन डब्ल्यू. समजून घ्या, म्हणजे जर डब्ल्यू रोज 100 चॉकलेट खात असेल, इथे लिहितो चॉकलेट इन 1 डे. डब्ल्यू एका दिवसात 100 चॉकलेट खातोय, बरोबर ना. तर ए त्याच्यापेक्षा 30% जास्त खातोय, म्हणजे 130 खातोय ना. मनाने लिहिलेलं नाही मी मनाने लिहिलेलं नाही. जे क्वेश्चन मध्ये आहे मी ते तुम्हाला सांगितलं, याचा अर्थ सांगितला. ए इज 30% मोर इफिशियंट दॅन डब्ल्यू. डब्ल्यू जर एका दिवसात 100 चॉकलेट खातो, म्हणजे वरती लिहिलं चॉकलेट इन 1 डे, तर ए एका दिवसात किती खाणार आहे? त्यापेक्षा 30% जास्त, म्हणजे 130 खाणार आहे. एवढं तर कळालं. आता समजून घ्या. इफ ए अलोन फिनिशेस द जॉब इन 23 डेज. ए ने जर एकट्याने 23 दिवस काम केलं तर तो पूर्ण काम संपवतो. म्हणजे टोटल चॉकलेट किती खायचे? टोटल चॉकलेट म्हणजे टोटल वर्क ना आपलं. टोटल वर्क किती आपलं? आपलं वर्क बघा, तो 23 दिवस काम करतोय. 23 दिवस काम करतोय आणि तो दररोज 130 चॉकलेट खातोय. म्हणजे एवढे चॉकलेट संपवायचे. टोटल वर्क किंवा टोटल चॉकलेट एवढे 23 गुणिले 130. 23 गुणिले 130 एवढे चॉकलेट संपवायचे आहेत. समजतंय का? मी मनाने काही करत नाहीये. यांनी बघा काय म्हटलंय, ए अलोन फिनिशेस द जॉब इन 23 डेज. ए ने एकट्याने 23 दिवसात ते काम संपवलं आहे. ए दररोज 130 चॉकलेट खातो. त्याने 23 दिवस जर काम केलं, म्हणजे 23 गुणिले 130, तर एवढे चॉकलेट संपवायचे होते. हे काम होतं, बरोबर ना. आता ते म्हणतात की हेच काम संपवण्यासाठी जर ए आणि बी ए आणि डब्ल्यू लागले तर किती दिवस लागतील? मग किती सिंपल रे. मला एक गोष्ट सांगा, ए आणि डब्ल्यू दररोज किती चॉकलेट खातात दोघे मिळून? ए आणि डब्ल्यू दोघे मिळून दररोज बघ, हा 100 खातो आणि हा 130 खातो. दोघे मिळून 230 चॉकलेट खातात ना. दोघे मिळून दररोज 230 चॉकलेट खातात. एवढे चॉकलेट संपवायचे, मग किती दिवस लागतील? करा डिवाइड. 23 गुणिले 130 डिवायडेड बाय 230, बरोबर का. हा शून्य कटला, हा 23 कटला. दॅट इज इक्वल टू 13 डेज. म्हणजे दोघांना मिळून एवढं काम करण्यासाठी 13 दिवस लागतील. आहे का रे ऑप्शन? आहे ना, 13 हा ऑप्शन आहे. इतकं सिंपल आहे, काहीही घाबरायचं नाही. आता जसं आपण पुढे जाऊ सगळे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होतील. कोणताही टाइप मी सोडलेला नाही. एकदा तुम्हाला हा टाइप कळाला की तुम्हाला ऑटोमॅटिक एक्झाम मध्ये आलं की लगेच डोक्यात घुसणार आहे. आता भेटूयात पुढच्या लेक्चर मध्ये. थँक्यू सो मच.